सांगलीतील ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळाव्याची महाजय्यत तयारी। पश्चिम महाराष्ट्रातून ओबीसी बांधव येणार। छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी नेते उद्या सांगलीत उद्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा होत आहे। हा मेळावा सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवर पार पडणार आहे। या मेळाव्याची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। माहिती मेळाव्याचे आयोजक माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओबीसी बांधव सहभागी होणार असून मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे। रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे ओबीसी आरक्षण मागणीसाठी महाएल्गार मेळावा होत असून या मेळाव्यास ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थितीत लावावी आणि या सरकारला ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकावा असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे। हे पहा, पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याची सुरुवात जी आहे ती या सांगलीमधून होत आहे आणि हा मेळावा जो आहे पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक न्याय असेल किंवा राजकीय गणित बिघडवणारा हा मेळावा होणार आहे। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे तो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून नाही तर बाजूच्या कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या सगळ्या 3-4 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी यायला लागलेला आहे। या ठिकाणी 450 जमाती ह्या ओबीसी संगम येतात। त्यामुळे प्रत्येक समाज जो आहे आपापल्या समाजाचे मेळावेसुद्धा घेऊन, बैठका घेऊन या मेळाव्याची तयारी जी आहे त्या तयारीला सगळे तेली, माळी, साळी, कुष्टी, कुंभार, धनगर, वडार ह्या मुस्लिम बांधव जे आहे या ठिकाणी मिरजेतून किमान 5000 मुस्लिम बांधव या मेळाव्याला या ठिकाणी येणार आहेत। बाकी जिल्ह्यातून सुद्धा मुस्लिम बांधव येणार आहे। मुस्लिमांचे नेते या ठिकाणी बागवानसाहेब असतील, शब्बीर आलसाहेब असतील, त्यानंतर पुण्यातून सुद्धा अनेक मुस्लिम समाज नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि मुस्लिम आणि ओबीसी असा एकत्रित मेळावा जो आहे या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या समाज येणार आहे आणि अशा प्रकारे ह्या जे सामाजिक न्यायाचा लढा जो आहे ते आगळा वेगळा लढा जो आहे तो सांगलीतून या महाएल्गार मेळाव्यातून या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत की कुठल्याही परिस्थितीत आपण ओबीसी आरक्षणाच्या 1% सुद्धा धक्का लागणार नाही याची दक्षता घ्या। जर तुम्ही नाही घेतली किंवा जरांगेच्या दडपणा बळी पडून जर तुम्ही सगळे सोयीचे जी आर काढा, सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, हे सगळं जर तुम्ही करत बसाल तर या सरकारचं या निवडणुकीमध्ये काय खरं नाही। त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारीसुद्धा जी आहे ती ओबीसी समाज सगळ्या महाराष्ट्रातून जे आहे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि हा मेळावा जो आहे ओबीसीच्या अस्तित्वाचा लढा जो आहे, ओबीसीच्या आरक्षणाचा बचावाचा महाएल्गार लढा, तो लढा या सांगलीच्या मेळाव्यातून हा एल्गार जो आम्ही करणार आहोत। या मेळाव्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेब या ठिकाणी उद्या कोल्हापूरला विशेष विमानाने या ठिकाणी येणार आहेत। त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब त्यांनी आम्ही बोलवलेलं आहे। पंकजाताई या ठिकाणी येण्याचे संकेत आम्हाला मिळालेले आहेत, त्याही येणार आहेत आणि गोपीचंद पडळकर आहे, मी स्वतः आहे, त्या ठिकाणी लक्ष्मण हाके आहे, आमचे दोन्ही उपोषणकर्ते ससाणे आणि बाकी सगळे इथले उपोषण ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत, टीपी मुंडे असे अनेक नेते जे आहेत या ठिकाणी या मेळाव्यासाठी येऊन या ठिकाणी एकत्रितपणे एल्गार जो आहे तो आम्ही मुस्लिम असेल, लिंगायत असेल, भटक्या विमुक्त समाज नेते एकत्रित हा एल्गार होणार आहे आणि हा एल्गार जो आहे हा पश्चिम महाराष्ट्रातला होत आहे आणि त्यामुळे ह्या मेळाव्याला अतिशय महत्त्व आहे। आणि म्हणून जे मराठवाड्यामध्ये मेळावे आमचे सक्सेस लाख 2-2 लाखाचे मेळावे झाले, पश्चिम महाराष्ट्रातला मेळावा सक्सेस होणार की नाही याची काळजी सगळ्यांना होती। पण उद्याला आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। उद्या या महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा ओबीसीचा एल्गार जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला तर देशाला उद्या पाहायला मिळेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।